नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे कर्नाळा फोर्ट. माझ्यासोबत आहे किरण, वितेश आणि बाकीचे पुणेकर आणि प्रशांत चव्हाण. काही पुण्यावरून पण आलेले आहेत आमचे मित्र. ते मिळून आम्ही सगळे आता चाललेत कर्नाळा फोर्ट. हे गणेश थोरवे पाणी लावण्यात एक नंबर. चला पुढे भेटूया. इथे तुम्हाला खायला वगैरे काय पाहिजे असेल तर भेटू शकतो इथे सगळं. हां, जर तू कोणी येणार असेल तर खाण्या वगैरेची सोय आहे इथे. इथे पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे आहेत. इथे अभयारण्य ॲक्च्युली कर्नाळा आहे आणि इकडे सगळे बंद ठेवलेले इथे जे प्राणी आहेत वगैरे इथे. 300 वर्षापूर्वी शिवाजीराजांनी इथे ज्यावेळेस स्वराज्य स्थापन झालेलं त्यावेळेस इथे या कर्नाळा अभयारण्यामध्ये लाकूड तोडी चालू होती. तेव्हा लाकूड तोडी असताना स्वराज्याचे संस्थापक आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाकूड तोडीला पूर्णपणे बंदी आला घातला. पंचचेन, त्याच्यानंतर सागाचेन आणि ह्याचे आंब्याचे ह्या झाडांना हात न लावता तुम्ही दुसरे कोणते लाकूड आरमारासाठी म्हणजे जहाजासाठी तुम्ही वापरू शकता. बाकी कुठल्या झाडाला हात लावू शकत नाही. म्हणून आता हा जो कर्नाळा अभयारण्य तुम्हाला दिसतो किल्ला, कर्नाळा किल्ला किंवा कर्नाळ्याची ही झाडे ह्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद. एक नंबर क्लायमेट भेटलेला आहे आम्हाला आणि आता पाऊस पडल्यामुळे खूप चिखल झालेला आहे आणि ट्रेक अजून हार्ड झालेला आहे. आमच्यातले काही मेंबर अजून पाटील आहेत. एक पुणेकर इथं आलेला आहे पुढे, बाकी अजून तिकडेच आहेत. तुम्ही पाहू शकता आज संडे त्यामुळे इथे खूप गर्दी आहे आणि पाऊस पण आहे. जर कोण तुम्हाला यायचं असेल इकडे तर संडे एक बेस्ट आहे, कारण हाफ डेला आला तर कोणी नसतं आणि ते सेफ पण नाही आहे, त्यामुळे संडे इज बेस्ट. एक नंबर क्लायमेट भेटलेलं आहे आपल्याला आता इथे. आणि हे आमचे गणेश सर इकडे लेक्चर देत आहेत मुलांना जरा फालतू पुन्हा बेशुद्ध झालेले, पण आता मध्यंतरी आता ते पुन्हा व्यवस्थित झालेले आहेत. तरी मला तुम्ही पाहू शकता इथे पाऊस आला तर अचानक इमर्जन्सीसाठी वेगवेगळ्या शेड केलेल्या आहेत आणि जर अचानक जास्तच वारा पाऊस असेल तर तुम्ही खाली राहू शकता. आणि अशा किल्ल्यावर चढता 4-5 शेड आहेत, त्यामुळे जास्त काय असं घाबरण्याची गरज नाही. तिथं तुम्ही आसरा घेऊ शकता एमर्जन्सीमध्ये. सध्या उत्तम ट्रेकर अतिश आंबवणे यांनी खूप सारे ट्रेक आतापर्यंत पार पाडलेले, पण आम्हाला ते कधी नीट नाही, एकटे जातात. पण पाहू शकता आपण पायथ्याशी आलेलो
थोडे धरणाला किल्ल्याचा पण थोडी काही दुर्दशा झालेली आहे. विनंती करतो आपल्या पाहू शकता इथे कर्नाळा किल्ला तुम्ही पूर्ण धुक्यामध्ये गायब झालेला आहे. एक नंबर क्लायमेट असा आणि फायनली आम्ही वरती पोचलेलो आहोत. इथे आपण पाहू शकता ही जी पिंड आहे मोठी तिच्या खाली आहे पाण्याचे साठे आहेत. निसर्ग निर्मित आहेत, कोणी बनवलेले वगैरे नाही. त्यात पाणी पण आणि पूर्ण आत्मसंत आहेत आणि या जाळ्या लावल्यात सेफ्टीसाठी. तर ते तुझं नाव काय? तुझा आता उतरायला स्टार्ट केलेला आम्ही परत खाली आणि 3-3:30 वाजेपर्यंत दुपारी हा किल्ला बंद करण्यात येतो. कारण इथं खाली झालं तर लेट झालं तर इथं पूर्ण काळोख होतं आणि इथं प्राणी असतात, रानडुक्कर, बिबट्या वगैरे. त्यामुळे इथे काही पोलीस वगैरे असतात, ते 3-3:30 वाजले तर लोकांना खाली पाठवायला स्टार्ट करतात. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला यायचं असेल इकडे तर लवकरच आलेलं चांगलं आहे. बघू आता किती वाजेपर्यंत आम्ही खाली बसतो. आता 3:30 तर झालेले आहेत. फायनली खाली बसलेलो आहोत आम्ही आणि इथे खाण्यापिण्याची सगळी सोय होऊ शकते तुमच्या इथे. तुम्हाला दाखवतो आहोत तुम्ही रेट काय तिथले. सगळं काय मिळू शकतं तुम्हाला खायला. आणि गण्यासारखे मित्र असेल तर पार्टी पण भेटू शकते. फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आम्ही खाली आलेलो आहोत आणि सगळे आता दमलेले आहेत. तुमच्या बॅगमध्ये जर काय प्लास्टिक वगैरे असेल ते सगळं इथे काढून घेतात आणि त्यात तुम्हाला डिपॉझिट ठेवायला लागतो 200 रुपये. आणि जाताना प्लास्टिक वापस करून डिपॉझिट तुम्ही देऊ शकता. हा नवीन मुंबई गोवा हायवे. इथून पनवेलवरून किती किलोमीटर आहे? पनवेलवरून काहीतरी 8 ते 10 किलोमीटरवरून आहे. पनवेलवरून 1-1 तासांनी बस असतात, पेन बस, अलिबाग बस. त्याने तुम्ही इथे कर्नाळा स्टॉपला उतरू शकता आणि इथून टेकला जाऊ शकता. असे होतात